मिसेस कविता अरविंद कदम. तर आज आम्ही या ठिकाणी सगळ्या महिला नगरसेविकांचा सत्कार एक महिला म्हणून आम्ही करत आहोत, यासाठी की महिलांकडनं एकच अपेक्षा आहे, मागे राहू नका, पुढे जा. तुळजापूरचा विकास सगळा तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला एक विश्वासाने निवडून आणलेला आहे. सगळ्या तुळजापूरच्या सगळ्या लोकांच्या विश्वासाला काय म्हणू आपण त्याला, की सार्थ करा. जो विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे तो. आधी रस्ते स्वच्छ करा, घाण सगळीकडची काढून टाका, महिलांसाठी चांगले मॉल उभे करा. ते तुमच्या हातात आहे, जिथे आम्हाला छानपैकी फिरता येईल असं. आणि तुळजापूरचं वातावरण छान करा महिलांसाठी. बस एवढीच अपेक्षा. आणि आणखी एक अपेक्षा आहे की मी महिला म्हणून मी आज मला वेळ जरी नाही भेटला तरी मी त्यांच्याशी बोलते. आता सगळ्यांचे स्टेटस पाहिलेले आहेत. तुमची एक चूक झालेली आहे की तुम्ही ज्या महिला आहेत त्यांचा सत्कार न करता त्यांच्या मिस्टरांचे, त्यांच्या हसबंडचे सत्कार केलेले, ते चुकीचं आहे. सत्कार हा महिलांचाच व्हायला पाहिजे, तर त्या निवडून आलेल्या आहेत म्हणून. आता ह्याच्यानंतर हे चला, ओके, थँक्यू. सगळ्यांचे आभार आहे बरं का. या सुरुवात कुठून करायची मला तुम्ही सांगा. म्हणजे नाही, रामकृष्ण हरी बरं का. सगळ्यांनी आमचे सत्कार केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी भैया आमच्या सोबत आहेत आणि आम्ही काम करू हे आश्वासन देतो. काय कोणत्या कार्याला तुम्ही पसंती द्याल? पहिल्यांदा प्रथम तर कोणत्या कार्याला आपण पसंती द्याल? स्वच्छता, तिकडून स्वच्छता, नाल्या स्वच्छ करायच्या आहेत. आणि सगळ्यांना तर मुळात वारकरी संप्रदायात सगळ्यांना आणायचं आहे. तुम्ही काय बोलता ताई? नाही, कोण बोलतो? काय बोलते? अनुषाताई तुम्ही बोला भाविक बद्दल. नमस्कार, मी डॉक्टर अनुजा अजित कदम. आज इथे महिलांना सगळ्यांना बोलून काकीकडून खूप छान स्वागत केलेलं आहे. आमच्या सर्वांच्या वतीने काकींना धन्यवाद. आणि इथून पुढं तुळजापूरमध्ये पुढे भविष्यात आपण काय करणार आहात? आता आपण डॉक्टर आहात, वेट क्वालिफाईड आहेत, तर आपल्या दृष्टीने काय समस्या आहेत आणि आपण काय करणे अपेक्षित आहे? इथून पुढे महिलाच्या ज्या काही वैद्यकीय समस्या असतील त्यावर जास्त माझा भर असणार आहे ते सोडवण्यामध्ये. बाहेरची घेऊ आता शेवट या.